संत कनकदास हे कर्नाटकातील एक थोर भक्त कवी, कीर्तनकार आणि हरिदास परंपरेतील महान संत होते. त्यांचा जन्म 1509 साली कर्नाटकातील शिग्गावी या गावात एका कुरुबा गोपाळक समाजात झाला. लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान, संवेदनशील आणि आध्यात्मिक विचारसरणीचे होते. बालपणी त्यांनी युद्धकलेत आणि राज्यकारभारात प्रशिक्षण घेतले होते. एक प्रसंग त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. एका युद्धात ते गंभीर जखमी झाले आणि त्यानंतर त्यांचे जीवन पूर्णपणे अध्यात्माच्या दिशेने वळले. कनकदास यांनी आपल्या जीवनात श्री विठ्ठलाची भक्ती हीच खरी साधना मानली. त्यांनी श्रीकृष्णाचे विविध स्वरूपात भजन, कीर्तन, कविता रचल्या. त्या संस्कृत न येणाऱ्या सामान्य लोकांसाठी कन्नड भाषेत रचना करत असत, ज्यामुळे त्यांचा संदेश सहज सगळ्यांपर्यंत पोहोचला. त्यांनी अनेक पदे, कीर्तने, भक्तिगीते लिहिली, ज्यामध्ये सामाजिक समता, भक्तीचा आत्मभाव आणि ईश्वर प्रेमाची महती आहे. त्यांच्या रचनांमध्ये गोडी, तत्त्वज्ञान, लोकजीवनाचं दर्शन घडतं. संत कनकदास यांच्या आयुष्यातील एक प्रसिद्ध प्रसंग म्हणजे उडुपीच्या श्रीकृष्ण मंदिरातील घटना. मंदिरात त्यांच्या जातीमुळे प्रवेश नाकारला गेला, पण त्यांच्या अपार भक्तीमुळे श्रीकृष्णाच्या मूर्तीने स्वतःची दिशा फिरवली आणि खिडकीतून कनकदासांना दर्शन दिलं. त्या जागेला आजही कनकाना किंडी असं म्हणतात, जी श्रद्धेनं पाहिली जाते. या घटनेमुळे भक्तीला जात धर्माच्या बंधनांपेक्षा श्रेष्ठ मानलं गेलं आणि कनकदास यांचा लौकिक वाढला. कनकदास यांचा जीवनमार्ग हा भक्ती, समतेचा संदेश, सामाजिक जागृतीने भरलेला होता. त्यांनी ब्राह्मणवादी व्यवस्थेतील अन्याय आणि जातीभेद यावर आपल्या काव्यातून कठोर टीका केली, पण त्यांची भाषा कधीही द्वेषमूलक नव्हती. ती संयमित, प्रेमळ आणि सुधारणा करणारी होती. त्यांनी आपला संपूर्ण जीवनक्रम श्रीहरीच्या नामस्मरणात आणि समाजसेवेत अर्पण केला. संत कनकदास यांनी 1609 देह ठेवला, पण त्यांच्या रचनांचा, विचारांचा आणि भक्तीचा प्रभाव आजही कायम आहे. कन्नड साहित्य, कीर्तन परंपरा आणि भक्तिमार्ग यामध्ये त्यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. त्यांच्या रचनांनी हजारो सामान्य जनांना आत्मिक शांती आणि प्रेरणा दिली आहे.